अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपण स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 पठण करणार आहोत। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामींप्रती, कृपा करोनी मजवर्ती बडोद्यासी चलावे। भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावांची या मनी आम्हाविषयी भावनसे। म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी। परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा। परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना। आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे। ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी। असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेन्यात घालूनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले। कडपगावचा मार्ग धरिला, अर्धे मार्गी मेना आला। अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटे आले। ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी। मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय। परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामींकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृप कार्याची धरून यावं आपण पुढे झाला। तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची पेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवित। ती पाहुनी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला। यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी। ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतांसी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी। साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावांवरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले। हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनांची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसोत षोडशोऽध्यायः। इति श्री स्वामीचरित्र सारामृते षोडशोऽध्याय समाप्त। शुभम भवतु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।